शहरातील मध्यवस्ती असणारा नागाळापट्टी या ठिकाणी बिबट्या आता आला होता. त्याचे 11:30 वाजता त्याचे इथं आला. त्यानंतर वन विभाग खाता असेल किंवा पोलीस खाता असेल आणि इथं संरक्षणाचं सगळे गाडी असेल सगळे असेल आपण पाहत असाल की थोड्या वेळातच आता त्याला रेस्क्यू करण्यात आहे. कारण या ठिकाणी असणाऱ्या चेंबरमध्ये त्यांनी जाऊन आसरा घेतलेला आहे. गेल्या काही वेळापासून या ठिकाणी सर्व वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी हे जाळे असेल त्याला जेरबंद करण्यासाठी सर्व तो प्रयत्न करत आहेत. या अधिकाऱ्यांना थोड्याच वेळात आता ह्या रेस्क्यू करण्यासाठी एका अधिकाऱ्यांना बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी जे परिधान करायला लागतं तिथं ते करण्यात येत आहे आणि त्याला थोड्याच वेळात जेरबंद करण्यात येईल. कारण शॉर्ट गन असेल व गनच्या सहाय्याने त्याला बेशुद्ध करण्यासाठी ही सर्व प्रक्रिया चालू झाली आहे. आता येथील नागरिकांनाही त्यात गर्दी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी येऊन असे आवाहन केलं आहे. ह्या ज्या रेस्क्यू करणार ज्या गाडीत आहे ती गाडी ही आहे. यामध्ये बिबट्याला रेस्क्यू करण्यात येणार आहे आणि थोड्याच वेळात त्या बिबट्या रेस्क्यू होईल. परंतु नागरिकांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांनी सतर्क राहावं आणि हा मध्यवर्ती आलाच कसा याची ही चर्चा आता थोड्या वेळात चालू झाली आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.